नमस्कार सर्वांना, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे छान अशा आळूच्या पानाच्या वड्या। हो, मला माहिती आहे सर्वांनाच आळूच्या वड्या बनवता येतात, तरीही सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपी बघूयात। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अद्रकचा तुकडा टाकायचा अर्धा इंच, त्यासोबत हिरव्या मिरच्या पण टाकून द्यायच्या आहेत। हिरव्या मिरच्या मी जरा जास्त टाकल्यात कारण मिरच्या जास्त तिखट नाही आहेत। एक 15-16 हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि त्यासोबत 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। 2 ते 2.5 वाटी मी बेसन पीठ एका भांड्यामध्ये ॲड करून घेतले। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, हळद टाकायची आहे आपण। त्यासोबत मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला आणि कांदा लसूण मसाला, कारण मिरच्या तिखट नाही आहे त्याच्यामुळे मी मसाल्याचा पण यूज केलेला आहे। तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाहीतर स्किप करा। सर्व वाटलेलं त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं। मिक्सरमध्ये पाणी टाकायचं थोडंसं आणि ते पुन्हा फिरवून घ्यायचं आणि या पिठामध्ये ॲड करून देणार आहोत आणि एकसारखं छान असं त्याला फेटून घ्यायचं आहे। जास्त पातळी करायचं नाही आणि घट्टही नाही, एकदम मीडियम बनवायचं आहे। आता मी आळूची पानं 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता मी लवकर आळूच्या वड्या बनवल्या नाही, त्याच्यामुळे पानं खराब व्हायला लागली होती। साईडनी पिवळी पण पडायला लागली होती, कारण पिलूच्या पप्पांची फर्स्ट शिफ्ट चालू होती आणि या गडबडीमध्ये काही वड्या वगैरे बनवायचं जमत नाही सकाळी पहाटे 5 वाजता उठून। त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या वड्या रात्रीच्याच बनवून घेत आहे। 2 पाण्याने पानं स्वच्छ धुवून घेतली आणि व्यवस्थित असं बेसन त्याला लावून घेतलेलं आहे, जे पेस्ट तयार केली होती ती। आणि त्याच्यावरती थोडंसं आपण पांढरे तीळ टाकणार आहोत। तुम्ही डायरेक्ट बेसनामध्ये ॲड केलं तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही। आणि पान टाकताना एका पानाचं तोंड एका साईडला आणि दुसऱ्या पानाचं तोंड दुसऱ्या साईडला करायचं आहे। असं एक साईड सोडून आपल्याला हे पान टाकून व्यवस्थित असं बेसन लावून घ्यायचं आहे आणि वरून पांढरे तीळ टाकायचे आहेत। एका वेळेस 3 ते 4 पानं आपण टाकणार आहोत एका वडीवरती आणि सगळ्या पानांना बेसन लावून झालं की त्याचा गोल रोल बनवून घेणार आहोत। रोल हा कधी कधी सुटतो, त्याच्यामुळे मी काय केले, माझा सुटत होता त्याच्यामुळे मी त्याला टूथपिक लावलेले आहे। तुम्ही जर व्यवस्थित तो रोल बांधला ना तर तो सुटणार नाही आणि पानं जर छोटे असतील तरही सुटणार नाही। ही पानं जरा मोठी होते त्याच्यामुळे सुटत होतं, म्हणून मी टूथपिक लावलेली आहे। आता गॅसवरती कढई ठेवायची आहे। आपण आळूची पानं उकळून घेणार आहोत। 1 ते 1.5 ग्लास याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। लिंबू टाकलेलं आहे जेणेकरून आपली कढई खराब होणार नाही। तर माझ्याकडे चाळण वगैरे नव्हती वड्या उकडायची, त्याच्यामुळे मी कुकरच्या भांड्यावरतीच वड्या उकळून घेतले। एक 15 ते 20 मिनिटं छान अशा वड्या उकळून घ्यायच्या आहेत। त्या उकडल्या की त्याला थंड करून घ्यायचं, त्याचे काप करून घ्यायचे आहेत। या वड्या मी रात्री 9 वाजता बनवलेल्या होत्या, म्हणजे सकाळी खूप गडबड पण होणार नाही टिफिन देण्यासाठी आणि पटकन अशा शेले फ्राय करून पण देता येतील, म्हणून मग मी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली। तुम्ही पण अशीच रात्री तयारी करून ठेवता का? आज रात्र काही वड्या वगैरे बनवायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आणि त्यासोबतच आपल्या वड्या सगळ्या कट करून झाल्या। मी सगळे झाकण वगैरे लावून फ्रीजमध्ये रात्रभर ठेवून दिल्या। सकाळी पीठ मळून घेतलं, म्हटलं पीठ भिजेपर्यंत आपण सगळ्या वड्या शेलो फ्राय करून घ्याव्यात। पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करून घेतलं। तेल व्यवस्थित गरम झाले की सगळ्या वड्या मी याच्यामध्ये टाकून दिल्या आणि खालून वरून दोन्ही साईडने खरपूस अशा शेलो फ्राय करून घेतल्या। एक नंबर लागतात ह्या वड्या। तुम्ही प्रवासामध्ये पण असं ट्रिप वगैरेला गेलात ना तर त्यावेळेसही घेऊन जाऊ शकता आणि असं चपाती बरोबर खाण्याऐवजी असेही खाऊ शकता, खूप छान लागतात। तर मी या आळू वड्यांसोबत बटाट्याची भाजी पण बनवलेली होती। म्हटलं आळू वड्या खूपच कोरड्या होतील टिफिनमध्ये, म्हणून मी बटाट्याची भाजी पण बनवली आणि आपल्या मस्त अशा आळूच्या वड्या पण तळून झालेल्या आहेत। तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून पहा, कशा झाल्या ते कमेंटमध्ये सांगा। आणि त्याचसोबत माझा पूर्ण स्वयंपाक पण झालेला होता। मी त्यांचा टिफिन भरून दिला। तर टिफिनमध्ये आज मी दिलेले आहे त्यांच्यासाठी भुजिया, शेव आणि आपण जे तयार करून घेतलेल्या होत्या आळूच्या वड्या त्याही दिलेल्या आहेत आणि थोडीशी बटाट्याची भाजी, चपाती आणि मी लोणचं घरीच बनवलेलं होतं। तर त्या लोणच्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवरती टाकलेला आहे, तो व्हिडिओ चॅनलवरती जाऊन सर्वांनी नक्की पहा। आणि तुम्हाला जर माझ्या आळूच्या वड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फॅमिलीमध्ये पण शेअर करा आणि मला सपोर्ट करत राहा। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज सर्वांनी मला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। चला सगळ्यांना बाय।